नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. विषय आहे सहकार कॉर्पोरेशन. मी समीना मेहबूब मुकीखान. आज आपण ते प्रकरण 7 आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या टॉपिक मधले जे प्रश्न आहेत, अशा पद्धतीने येतात, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, किती मार्क कसा महत्वाचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर जो जुन्या सिलेबस प्रमाणे रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चुटकी बरोबर हे जे 3 ठरलेलं होतं, आता ते न राहता तुम्हाला बरेच प्रश्न हे म्हणजे जो पहिला प्रश्न आहे 20 मार्काचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने येईल हे मी सांगत आले. आज आपण जे पाहणार आहोत, पुढील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं पुन्हा लिहा. म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर 3 या ठिकाणी ऑप्शन्स आहेत आणि त्यानंतर तुम्ही तो योग्य पर्याय निवडून परत ते वाक्य पुन्हा लिहिणं आवश्यक आहे आणि जे राईट आन्सर आहे त्याला तुम्ही पेन्सिलनं किंवा पेनानं अंडरलाईन करणं आवश्यक आहे. एका पेजवर हे प्रश्न क्रमांक पहिल्यामधला जे 5 प्रश्न येतात 5 गुणांसाठी ते पहिल्या पेजवर व्यवस्थित लिहावं. जागा उरली म्हणून खाली तिथं दुसऱ्या पहिल्या प्रश्नामधला असं करू नका. अगदी अट्रॅक्टिव्ह आणि व्यवस्थितरित्या तुम्ही हा प्रश्न सोडवत जावा. प्रत्येक प्रश्नासाठी नवीन पेज आवश्यक आहे किंवा तुम्ही ते छान दिसण्यासाठी तुम्ही ते एक नवीन पेजच घ्यावं. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र, रिकामी जागा आहे, डॅश मर्यादित असते. ह्याचं उत्तरसाठी तुम्हाला जे ऑप्शन्स दिले आहेत, अ राज्यापुरते, ब जिल्ह्यापुरते आणि क तालुक्यापुरते, यातलं योग्य पर्याय निवडून तुम्ही यातला उत्तर लिहिलं पाहिजे. तर ह्याचं योग्य उत्तर जे आहे ते जिल्ह्यापुरते. आणि परत तुम्ही ते उत्तर लिहित असताना पेपरमध्ये क्वेश्चन फर्स्ट मधला ए मधला पहिला, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असते, हे स्टेटमेंट लिहून जिल्ह्यापुरतेला तुम्ही तिथं अंडरलाईन करणं गरजेचं आहे. खाली बघा, आणखी दुसरा प्रश्न जो आहे, भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना डॅश आहे. भारतात सहकारी पतपुरवठ्याची रचना ऑप्शन्स आहेत त्रिस्तरीय, चतुस्तरीय आणि द्वितीय स्तरीय. तर राईट आन्सर आहे अ त्रिस्तरीय आहे. तिसरा बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि डॅश यांच्या दुवा म्हणून काम करते. तर ऑप्शन्स आहेत प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, ब पतपेढ्या, क ग्रामीण बँका. याचं बरोबर उत्तर आहे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांच्या दुवा म्हणून कार्य करते. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था अंडरलाईन. चौथं, जिल्ह्यातील सहकारी संस्थेची बँक म्हणून डॅश कार्य करते. ऑप्शन्स अ राज्य सहकारी बँक, ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, क नागरी सहकारी बँक. याचं बरोबर आन्सर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. स्टेटमेंट बघा, जिल्ह्यातील सहकारी संस्थेची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्य करते. याला अंडरलाईन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला. 5वं जे आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डॅश बँकेच्या सभासद असतात. ऑप्शन अ नागरी सहकारी, ब राज्य सहकारी आणि क ग्रामीण सहकारी. उत्तर आहे राज्य सहकारी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. तुमचा अभ्यास अगदी व्यवस्थित असेल तर तुम्हाला हे ऑप्शन पटकन, म्हणजे ऑप्शन बघण्याची सुद्धा गरज नाही, तुम्ही प्रश्न वाचत असताना त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. मी
कशा पद्धतीने लिहायचं ह्या पहिला जो आहे 5 मार्कासाठी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट जो आहे जोड्या जुळवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा योग्य जोड्या जुळवा प्रत्येकी 1 गुण असे तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहेत. 5 अ गटात 5 आहेत आणि ब गटात त्याला जे ऑप्शन येतात ते 10 आहेत, म्हणजे या ठिकाणी डबल आहे. पहिलं जे आहे मॅपिंग समिती अहवाल, दुसरा आहे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तिसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चौथा ठेवी आणि पाचवा जो आहे सहकारी पतपुरवठा रचना. यासाठी तुम्हाला जे दिले गेलेले आहेत ऑप्शन ते 10 आहेत. मग बघा मॅपिंग समिती अहवाल 1915 आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग त्याचं उत्तर आहे कार्यक्षम व्यवस्थापन. या ठिकाणी तुम्हाला देत असताना ऑप्शन बघा अकार्यक्षम व्यवस्थापन आणि कार्यक्षम, तर त्याचं राईट आन्सर आहे कार्यक्षम व्यवस्थापन. पुढचं आहे तिसरं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याचं उत्तर आहे जिल्हा स्तर. इथं तुम्हाला कसं दिलंय बघा ऑप्शन जिल्हा स्तर पण दिलाय आणि राज्य स्तर, म्हणजे देत असताना तुम्हाला प्रत्येकाला 2-2 ऑप्शन दिले, त्यातले तुम्ही राईट आन्सर इथं लिहायला पाहिजे. ड आहे ठेवी, त्याचं उत्तर आहे व्याज. परत इथं यांनी जे तुम्हाला ऑप्शन दिले ते व्याज आणि लाभांशातलं राईट आन्सर आहे व्याज. आणि ई सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय आहे आणि इथं ऑप्शन परत आहे चतुस्तरीय, तर राईट आन्सर आहे त्रिस्तरीय. तुम्ही मात्र इथं पेपरमध्ये अ गट आणि ब गट लिहित असताना अ गटातील हे 5चे पॉईंट लिहून ब गटामध्ये त्याचं राईट आन्सरच लिहायचं आहे. तर तुम्हाला हे पैकीच्या पैकी व्यवस्थित एक ओळ सोडून एका पेजवर प्रश्न क्रमांक पहिला त्यातला ब हा अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही सोडवला पाहिजे. लिहित असताना हस्ताक्षर लिहिण्याची पद्धत कुठेही किचकट होणार नाही, कुठं खाडाखोड होणार नाही, याचं तुम्ही फक्त भान ठेवा. पुढं तुम्हाला जो प्रश्न दिला ह्याच्या पुढील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला 5 मार्काला आहे, प्रत्येकी 1 गुण असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्याचा एक शब्द काय असणार आहे ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ बघा जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक, ह्याला काय म्हणतात हे त्याचं उत्तर पाहिजे त्यांना, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. इथं मात्र तुम्ही एक काम करा स्टेटमेंट लिहून त्याचं राईट आन्सर म्हणजे शब्दसमूह किंवा एक शब्द जे काय असेल वॉट एव्हर ते तुम्ही इथं लिहायला पाहिजे. आता हा शब्दसमूह आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, हा एक शब्द येईल पुढे एक आहे जे फॉर एक्झाम्पल आता सांगते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली न होणारे हप्ते, ह्याला काय म्हणतात तर थकबाकी. हा एक शब्द आलं लक्षात. शब्दसमूह किंवा एक शब्द लिहायचा आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला नेमकी काय म्हणतात या पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे. असे तुम्हाला इथं अभ्यासासाठी 2 तुम्हाला 5-5 मार्काचे दिलेले आहेत, ते व्यवस्थितरित्या तुम्ही इथं हे अभ्यासा. पुढचं जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहायचे, प्रत्येकी 1 गुण आहे ह्याला. बघा या ठिकाणी हे लिहित असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय इथं तुम्ही व्याख्या लिहायची, ह्याला 1 मार्क आहे. खूप फापट पसारा करून किंवा हे असं अपेक्षित नाहीये, अगदी व्यवस्थित थोडक्यात जे अपेक्षित आहे ते तुम्ही इथं लिहायला पाहिजे. तर इथं त्यांनी जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय ह्याची जे व्याख्या विचारले, तर एकाच संलग्न प्रदेशातील जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनी एकत्रित येऊन सहकारी संघ स्थापन करणे आणि त्यातील मध्यवर्ती किंवा संघीय संस्थेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात. असे तुम्हाला इथं अभ्यासासाठी मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना कोणकोणत्या सेवा पुरवतात ज्या तुम्ही वापरताय ना एटीएम पासून सगळे, आज या जिल्हा मध्यवर्ती जे नॅशनलाइज बँका तुम्हाला ज्या सेवा देतात, आज इथं तुम्हाला या जिल्हा मध्यवर्ती बँका सुद्धा ह्या सेवा पुरवा लागले. पुढचा जो तिसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणावर देखरेख व नियंत्रण ठेवते, तर
जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवते. म्हणजे इथं अगदी व्यवस्थित थोडक्यात 1 मार्काच्या दृष्टीने जेवढं 1 मार्कासाठी अपेक्षित आहे तेवढं तुम्ही उत्तर इथं लिहिणं अपेक्षित आहे. पुढं बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किती मुदतीचा कर्ज पुरवठा करते. आता इथं बघा किती व्यवस्थित अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करते. आणि कोणत्या समितीच्या शिफारशीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. तर मॅकलेझन समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. व्याख्या मोठी असते असं बाकीच्या प्रश्नांची उत्तर हे अगदी छोटे छोटे, म्हणजे एका वाक्यातच त्याचं उत्तर अपेक्षित आहे. पुढे तुम्हाला इथं संज्ञा, हे मात्र 2 मार्काला आहे. 2 मार्काच्या दृष्टीने तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे. लिहित असताना तिथं व्याख्या लिहा, उदाहरण लिहा, जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने इथं ज्या संज्ञा आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तर तुम्ही व्याख्या लिहून त्यामध्ये कोणती त्यांची उद्दिष्ट आहेत, कशा पद्धतीने कार्य करतात हे अगदी थोडक्यात लिहिलं पाहिजे. नाबार्ड काय आहे. नाबार्ड तर भारत सरकारने शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना केली. त्याला नाबार्ड म्हणतात, त्याचं नाव आहे. तर कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात येतो. तर राज्य सरकारी बँक हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उपलब्ध करून देते. तर हे कसं काय काय आहे हे तुम्ही थोडक्यात तिथं 2 मार्काच्या दृष्टीने अपेक्षित आहे. आणि अल्प मुदतीचे कर्ज किती म्हणजे हे कुणासाठी दिलं जातं, कोण देतं आणि किती महिन्यांसाठी, 1 ते 15 महिन्यांकरिता दिलं जातं. आणि जर हे परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील हंगामात कर्ज उपलब्ध होते. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित, म्हणजे हे सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही वेळच्या वेळी जर कर्ज पुरवठा केला तर तुम्हाला कसं ते पुढं पण लाभदायक आहे हे सुद्धा तिथं स्पष्ट केलं जातं. अशा पद्धतीनं आज आपण जे एक मार्क्स सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे त्या दृष्टीनं आपण इथं सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. धन्यवाद.